नमस्कार, जय जिजाऊ, जय महाराष्ट्र। सिंदखेड राज्यातील सर्व बंधू आणि भगिनींनो, सिंदखेड राज्याच्या सर्वांगीण विकासाचे क्रांतीचे पहिले पाऊल मी आज उचललेले आहे। मी गरिबी आणि श्रीमंती दोन्ही अनुभवलेले आहे। गरिबाची जाणीव खूप आहे। गरिबासाठी काहीतरी करावं, गावासाठी काहीतरी करावं म्हणून गेल्या 3 वर्षापासून समाजकार्यात उतरलो आहे। मी एवढी गरिबी अनुभवलेली आहे, माझ्या एवढी गरिबी या महाराष्ट्रात कोणी अनुभवलेली नसेल। परंतु गरिबीचे कारण सांगून मी माझा स्वाभिमान, माझी निष्ठा, माझा प्रामाणिकपणा कधीच कमी होऊ दिला नाही आणि पैशासाठी कधीच विकला गेलो नाही। हे ध्येय समोर ठेवून आज गावच्या भल्यासाठी, गावच्या विकासासाठी लढत आहे आणि यासाठी गावच्या विकासासाठी दिनांक 14/10/2024 रोजी 5,10,00,000ची मंजुरात मिळाली होती। ऑगस्टमध्ये त्याचे टेंडरसुद्धा निघाले होते, परंतु हे टेंडर मलाच मिळावे या अपेक्षेने आपसातील भांडणामुळे ते रद्द झालेले आहे। तो पैसा परत जाऊ नये म्हणून मी उद्या सोमवारला सकाळी 10 वाजता अन्नत्याग उपोषणासाठी बसणार आहे। यामध्ये या 10 कामाचे त्वरित शासनाने नगरपरिषदेने टेंडर काढावे। तसेच सिंदखेड राज्यामध्ये 29 कोटीची जल जीवन योजना होऊन सुद्धा 15-15 दिवस गावाला पाणी मिळत नाही। चौथ्या दिवशी पाणी पुरवठा व्हायला पाहिजे। नगरपरिषदमध्ये काम करणाऱ्या मजुरांचं पेमेंट 4 महिन्यापासून थकलेलं आहे आणि त्यांचं थकलेले पेमेंट असल्यामुळे गावातील साफसफाई, घाण ही वेळेवर होत नाही। म्हणून मजुरांचे पेमेंट हे त्वरित अदा करावे व दर महिन्याला किंवा 8 दिवसाला या मजुरांचे पेमेंट नगरपरिषदेने अदा केले तर गावामध्ये स्वच्छता ही वेळोच्या वेळी आणि चांगल्या पद्धतीने होईल। तसेच काही शेतरस्ते गावामध्ये आहे शेतकऱ्यांसाठी, त्या शेतरस्त्यांचे सुद्धा मी या ठिकाणी घेतलेले आहे। ते शेतरस्ते सुद्धा शासनाने लवकरात लवकर मार्गी लागावी यासाठी आमरण उपोषण मी ठेवलेले आहे आणि मला किती दिवस उपाशी ठेवायचे हे गावातील सर्व जनतेवर अवलंबून आहे। तेव्हा सर्व जनतेने या उपोषणासाठी पाठिंबा द्यावा। कोणाला याच्यासोबत 1 दिवसाचं आंदोलन करून सोबत पाठिंब्याचं पत्र द्यायचं असेल तर पाठिंब्याचं पत्रसुद्धा देऊ शकता। सिंदखेड राज्यातील सर्व तरुण मित्रमंडळांना माझी विनंती आहे की उपोषणाच्या स्थळी प्रत्येकानं आपल्याला वेळ मिळेल तेवढा येऊन अर्धा घंटा देऊन त्या ठिकाणी वेटेज वाढून सनी शासनाला धारेवर धरण्यासाठी सर्व गावकऱ्यांनी मदत करावी। जय जिजाऊ, जय महाराष्ट्र।